सकाळी सकाळी या मॅडम बघा त्यांच्या कपड्यांचा पसारा काढून बसलेत. काय आईला कामं नाहीत म्हणून दुसरी कामं लावायचं असं त्यांचा विचार होता. काय तर दिदू नाही तर मी तरी तिची कमी पूर्ण करते म्हणून इथं कपड्यांचा पसारा घेऊन बसली आहे बाजार मांडून. तर तिच्याकडं मी नुसतं रागानं बघितलं तर मॅडम बघा आमच्याकडं हसून बघतात. किती पण राग आला हे स्माईल बघून ना कुठलाही राग निघून जाऊ शकतो. त्यामुळं म्हणलं अरे यार, असंच तोंडातनं आलं की एवढी कामं करून आता हे पण काम वाढलं का. म्हणलं असो आता लहान आहे ती, नाही तर कोण करणार ना. आता ती पण नव्हती. मग तिला आंघोळ वगैरे घालून छान असं रेडी केलं, कारण की आम्हाला जायचं होतं जत्रेला. दुपारी फोन आलेला खडूसचा की मी येतोय, सुट्टी भेटली आहे मला तर मी येतोय, जाऊया आपण जत्रेला. कारण त्यांना सुट्टी नसल्यामुळं मी तर काही जाणार नव्हती. एकटी तरी कशी जाणार, येताना लाडूला पण आणायचं होतं म्हणून ते येणार होते. म्हणून छान असं आवरून घेतलं, तिला आवरलं. तिला डायपरची ॲलर्जी पण करणार काय, जास्त वेळ लागणार होता म्हणून तिला डायपर घातलं निघालो. तेवढं तिथं एवढी गर्दी झाली, ट्रॅफिक जाम झालेला बापरे बोलाय नको. मग मी फायनली घरी पोचले कशीबशी. इथं बाबासुद्धा आलेला. बाबा आलाय म्हटल्यावर ही कशी मागं राहील, जाऊन चिकटली बघा कशी बाबाला. आणि टोपीवर आम्ही बेल्ट घातला आहे कारण की आमचा टकला आहे ना. छान छान असे तिचे फोटोशूट वगैरे केले. आणि लाडूला हा ड्रेस नको होता, तिला चेंज करायचं होतं म्हणून ती कपडे काढत बसलेली इथं. आणि अक्का माझ्यासाठी गजरा आधीच ठेवून घेतलेला, कारण की सावली जत्रेला आम्हाला गजराच भेटला नव्हता. जेव्हा अक्का येणार होती तेव्हा त्यांच्यापासून खडूसनं आणायला लावलेलं म्हणून त्यांनी आधीच सकाळी घेऊन ठेवला. आणि इथं चाललेलं यांचं की शिया माझी लाडाची नाही, लाडूच माझे लाडाचे, कारण की लाडू माझ्याकडे येते म्हणून मग शिया पण गेली त्यांच्याकडं. ते म्हणले की तुम्ही आवरा. खडूसला पण हातपाय तोंड धुवून घेतलं, लाडूनं पण आवरलं. मग आम्ही मंदिरात जाणार होतो. जाताना ह्या काकू आल्या, त्यांनी लाडूला दिलेलं हे खोबरं जे की त्यांनी नारळ फोडून आणलेला. तिचं असं म्हणणं होतं की त्यांच्यापाशी दुसरं खोबरं आहे ते पण दे मला. त्या मला एक दिले ते खा. तर तिला म्हणलं अगं आपल्याला मंदिरात जायचं आहे, आता नको खाऊस. तर ती लागलेली रडायला म्हणून आता तू इथं तिला शांत करत होती. तिच्या थोडंसं पायाला लागले काहीतरी, तर दाखवत होता की तिला काहीतरी कर. आणि सगळे इथं देवळात पाया पडायला जातात, तर आम्ही देवाला ठेवलेला प्रसाद खायला जातो. हे ना प्रत्येक देवाच्या ठिकाणी ना सगळे पेढे उचलून आम्ही खाल्ले. तेव्हा कसा चोर आहे, प्रत्येक ठिकाणी तिनं काही ना काही उचलून खाल्लं. इथं पालखीला आम्ही आलो तर हे बघा तिच्या हातात पेढा दिसतो, तो सुद्धा पेढा तिनं पालखीच्या समोरचा उचलला आणि खाल्ला. ही आहे मेन पालखी जी की महादेवाची. आणि हे मंदिर प्राचीन काळातलं आहे, म्हणजे पांडवांच्या इथलं आहे असं म्हणतात. खरं काय खोटं काय आपल्याला माहीत नाही, पण असेल ही. त्यानंतर या मॅडमांना घंटी वाजवायची एवढी हौस म्हणून बाबाचा पिट्ट्या काढला यांनी. दोघींना घेऊन बाबा तर वैतागलेला होता. कंबरटं बाबाचं दुखून आलेलं होतं. आणि दर्शनासाठी तर बापरे एवढी मोठी लाईन होती. ह्या दोघींना घेऊ का मग दर्शन करू असं झालेलं. पण फायनली आम्ही गाभाऱ्यात पोचलो. तरी पण थोडीशी पुढे एक 2-4 माणसं होती, त्यांचं घेत झालं की मग आम्ही दर्शन घ्यायला पुढं पोचलो. आणि महादेवाला काही नारळ फोडत नाही, त्यामुळे एवढी सगळे नारळ तिथं अर्पित केलेले होते. आता त्याचं काय करतात माहीत नाही. आणि हे आहे स्वयंभू महादेवाचं मंदिर, जे की ओझऱ्यामध्ये मल्लिकार्जुन म्हणून या मंदिराचं नाव आहे. त्यानंतर इथं लाडू रडत होती म्हणून तिला भस्म लावला, शियालासुद्धा लावला. त्यानंतर मग मी कशाला मागं राहू म्हणून मी पण लावला. खडूसला म्हणलं तुम्ही लावा, तर खडूस म्हणले मी नाही लावत, घामानं सगळं निघून जाईल. तो जत्रेत आलो आहे म्हटल्यावर काहीतरी खायला पाहिजे. खाण्यासारखं तर काही नव्हतं म्हणून म्हणलं दहीपुरी खाते. व्हिडिओ करत होते म्हणतो दादा म्हणतोय आता ह्याचं करा व्हिडिओ जरा, म्हणून ते हसत होते. मग लाडूला म्हणलं खा, तर ती म्हणे नाही मला मंचुरियन पाहिजे म्हणून इथं फुगून बसलेली. मग खडूसनं तिला मंचुरियन घेऊन दिलं आणि ते गेले घरी, कारण की सिया पण झोपलेली, ती पण कंटाळलेली. मग त्यांना म्हणलं जावा घरी. मग मी इथं गोळा खाल्ला. गोळा खाऊन मग आत्यानं दिलेलं लाडूसाठी आणि शियासाठी काहीतरी घ्यायला पाहिजे म्हणून मी ॲक्सेसरीज बघायला आलेली, पण काही इथं चांगल्या नव्हत्या एवढ्या घेण्यासारख्या. ऑलरेडी मी मेड्याच्या आणि सावलीच्या जत्रेत घेतलेलं म्हणून म्हणलं तिला बॅडमिंटनच घेते, कारण की तिला खूप आवडतं हे बॅडमिंटन. आणि तिच्यासाठी पॅटी बघत होती, पण खूप महाग होती आणि 100 रुपये म्हणत होती. त्यापेक्षा म्हणलं जेव्हा ती शाळेत जाईल जूनपासून तेव्हा मी चांगली पाटी घेऊन देईन. घरी आली तर ह्या मॅडम बाळा खेळायच्या नादाला लागल्या, पण लगेच बाबाला म्हणत होती काढून दे. बाबा म्हणला घरी गेल्यावर. मग आम्ही मेळ्यात पोचलो. इथं केक बघायला आलेलो. खडूस म्हणले तुला कुठला केक पाहिजे ते घे. काही तर जास्त काही मोठं सेलिब्रेशन करायचं नव्हतं म्हणून छोटाच केक आणलेला. मग त्यांचं डेकोरेशन चाललं आहे तोपर्यंत मग मी स्वयंपाक इथं उरकून घेतला. मस्त असं पुलाव बनवलेला, चिकन पुलाव, 65 बनवलेलं, सुक्कं बनवलेलं, भाकऱ्या बनवलेल्या. कारण की माझ्या नवऱ्याला काय नुसतं भातावर चालत नाही, त्यामुळे त्याच्यासाठी भाकऱ्या करायलाच लागतात.
मग इथं डेकोरेशन वगैरे झालं आणि लाडू जाऊन बसलेली माझा बड्डे आहे म्हणून. त्यानंतर सगळ्यांनी एक एक करून आहे ना मला ओवळायला घेतलेलं होतं. आधी तर आजींनी ओवाळायला घेतलेलं, मग लाडूला खूप हौस होती. तिला दुखवायला नको म्हणून तिला म्हणलं ये माझ्या मांडीवर बस बाई, आपण दोघी मिळून केक कापू, तुझा पण हॅपी बर्थडे माझ्याबरोबर. म्हणून मग इथं आजी तिला म्हणत होता तुझा हॅपी बर्थडे का म्हणून त्या चिडवत वगैरे होत्या तिला. सगळ्यांनी एक एक करून इथं ओवळून घेतलं. आणि लाडू तर बघा किती खुश आहे. लहान पोरांना तेवढंच खुश पाहिजे असतं. सगळे म्हणे आधी सांगितलं असतं आम्ही गिफ्ट आणलं असतं, तुम्ही आधी सांगितलंच नाही. म्हणलं असं काही नाही, आशीर्वाद द्या चांगला, बस झालं. खडूसने तर कॅन्डल वगैरे लावून घेतले. एखादा तरी फुगा आणायचा खडूसला म्हणलेलं, आणि त्याने नेमका आणला पण तो फुटला. म्हणे तुझ्या नशिबातच नाही फुगा, आणि तू काही लहान आहेस का म्हणले फुगे फोडायला आणि लावायला मागं, गप काप केक म्हणे. तर इथं मग केक वगैरे कापून झाला की लाडूनं मला चारला, मी लाडूला चारला. आणि अर्धा केक तर आमच्या लाडूबाईनंच संपवलेला होता पूर्ण. मग काय सगळ्यांना इथं केक वगैरे देऊन आम्ही जेवायला बसलेलो. हा बघा पुलाव एवढा छान होतो ना, चवीला खूप छान झालेला होता. मग आम्ही जेवण वगैरे केलं तर आमच्या लाडूबाईने हे बघा थोडासा ठेवलेला खडूससाठी केक, तो पण तिनं खाल्ला. असं लहान पोरं आहे तेवढं तर चालायचं, आणि तिला खूप केक आवडतो. बघा कसा केक वरपून खाते, एवढा तिला केक आवडतो. मी तर चकितच झालेली. चला असा होता आमचा आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.